नमस्कार. खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे केळी निर्यात. आणि आपण बघतो आहोत, की आपला देश ज्यावेळेस साधारणपणे 16-16.5 मिलियन टनाची केळी उत्पादित करीत होता. त्यावेळेस आपण संपूर्ण केळी ही डोमेस्टिक वापरत होतो. परंतु 1994 साली केळीची निर्यात व्हावी आणि केळीच्या निर्यातीमधनं देशाला परदेशी चलन मिळावं, हा देश जेव्हा केळीच्या उत्पादनाचा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगाच्या पाठीवर 33-32% केळीचं उत्पादन एकट्या भारत या देशामध्ये होत आहे. महाराष्ट्र हे कमर्शियल केळीच्या उत्पादनातलं सुरुवातीपासूनचं देशातलं आघाडीचं राज्य आहे. मग असं असताना केळीची निर्यात का होत नव्हती? आणि त्याची प्रमुख कारणं होती, की आपल्याकडे निर्यातक्षम जात नव्हती, जशी ग्रॅनाइन आहे. आणि आपल्याकडे कुलचेन मॅनेजमेंट नव्हतं. जमिनीवरती, ग्राउंडवरती फार कोणालाही कल्पना नव्हती. आणि एका द्रष्ट्या व्यक्तिमत्वाने, भवरलाल भाऊ जैन सारख्या व्यक्तिमत्वाने या देशाची केळी निर्यात व्हावी याचं स्वप्न आजच्या 30 वर्षापूर्वी पाहिलं. आणि आपल्या देशामध्ये विल्यम, झेलिक आणि ग्रॅनाइन या 3 जाती देशामध्ये आणल्या, ज्या परदेशी बाजारपेठेमध्ये ज्याला मागणी आहे. ग्रॅनाइन या जातीची मागणी 90% शेअर ग्रॅनाइन या जातीचा केळीच्या निर्यातीमध्ये जगभरामध्ये आहे. आणि म्हणून भाऊंनी ठरवलं, की हीच व्हरायटी आपण प्रोपोगेट करायची, तिला वाढवायची आणि निर्यातीची दालनं उघडी करायची. आज आपण कंदाच्या लागवडीने गेलो असतो तर कदाचित अजून एक पिढी गेली असती, पण केळीची निर्यात झाली नाही. आणि म्हणून फास्ट मल्टिप्लिकेशन करून केळीची निर्यात कशी वाढवायची यासाठी टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाने ती रोपं तयार करून शेतकऱ्याला दिली, जेणेकरून ग्रॅनाइनच्या खालचं क्षेत्र वाढलं. ज्यावेळेस ग्रॅनाइनच्या खालचं क्षेत्र वाढायला लागलं, त्यावेळेस आम्ही जैन तंत्रज्ञानाची निर्मिती, आणि त्या काळामध्ये आपल्याकडे निर्यातक्षम जात नसल्यामुळे विल्यम, झेलिक आणि ग्रॅनाइन या जातीचं प्रमोशन करत असताना ग्रॅनाइन ही सर्व स्तरावरती सुपेरियर अशी व्हरायटी आपल्याला मिळाली. आणि तिथून खरा केळीच्या निर्यातीचा पाया रोवला गेला. बाजाराला जे पाहिजे ते जर आपल्याजवळ नसेल तर आपण बाजारात विकणार कसं आहोत? आणि म्हणून जर जगाची मागणी ग्रॅनाइन या केळीची आहे, तर तीच आपण उत्पादित केली पाहिजे आणि तीच केळी आपण पॅक केली पाहिजे. हे सगळं करत असताना साधारण 25 ते 30 वर्षाचा कालखंड यामध्ये गेला. ग्रॅनाइन आज गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सोलापूर, जळगाव, नंदुरबार ह्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये, आनंदपूर, कडप्पा, कर्नूल असेल, बागलकोट, बिजापूर असेल, गुलबर्गा असेल, किंवा उत्तर प्रदेश, बडवानी, बऱ्हाणपूर, अंजनगाव, सुरजी अशा सगळ्या परिसरामध्ये आज आपण बघतो आहे, की सर्वत्र ग्रॅनाइन या केळीच्या जातीची टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आपण लागवड करतो आहे. हे करत असताना केळीचं फ्रूट केअर मॅनेजमेंट जे आहे, हे फ्रूट केअर मॅनेजमेंट आम्ही तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं. आजही आपण जगाच्या पाठीवर फार उत्तम केळीचं उत्पादन करतो आहोत. जे मॉडेल आपण, ज्याला आम्ही केळी उत्पादनाचं जैन तंत्रज्ञान म्हणतो, ते जे विकसित केलं, ज्यामध्ये गादी वाफा, रेसबेड, डबल लॅटरल, मल्चिंग, फर्टिगेशन हे सगळं जे केलं, आणि जो अप्रतिम असा घड निर्माण झाला. परंतु दुर्दैवाने त्या घडाचं जे व्यवस्थापन आहे, ज्याला आपण फ्रूट केअर मॅनेजमेंट म्हणतो, या फ्रूट केअर मॅनेजमेंटला आजही आपण सिरियस घेतलेलं नाही. जगाच्या बाजारपेठेमध्ये दागविरहित स्पॉटलेस गोल्डन बनाना जर पाठवायचा झाला, तर पहिली अवस्था आहे घडाचं व्यवस्थापन, त्याला फ्रूट केअर मॅनेजमेंट आपण म्हणतो. आणि म्हणून उत्तम बाग झाली, तिचा निस्वास सुरू झाला, तो बर्ड बाहेर पडला, त्याच्यावर थ्रिप्सचा अटॅक येऊ नये यासाठी बर्ड इंजेक्शन करणं, इमेडा किंवा स्पिनोसॅड या घटकांचं, ही आंतरराष्ट्रीय पद्धत आहे. आणि म्हणून ते करून त्या घडावरती फण्या ओपन होण्याच्या आधी जे फ्लावर थ्रिप्स आहे त्याने अटॅक करू नये, आणि घड निसवल्याच्या नंतर जे पुढचे थ्रिप्स आहेत त्याने अटॅक करू नये, म्हणून त्याला आपल्याला बर्ड इंजेक्शन करावं लागतं. घडाला बर्ड इंजेक्शन झालं, बर्ड खाली आला, कंबळ खाली आलं, त्याच्या फण्या ओपन झाल्या. फण्या ओपन झाल्याच्या नंतर पहिलं कार्य आहे त्याच्यावरचे फ्लोरेट्स काढणे. केळीवरचे फ्लोरेट्स आपण काढले नाही तर ते काळे होता, टणक होता, आणि खालचं केळीचं लेयर
हे वरच्या केळीच्या लेअरला इजा करतं, डाग पडतं, ब्रुजिंग करतात. फ्लोरेट्स हे थ्रिप्सला राहण्यासाठी जागा देतात, म्हणून फ्लोरेट्स काढणे. त्यानंतरचं काम आहे 9 फण्या ठेवणे, 10वी पूर्ण काढणे, 11वी मध्ये 2 केळी ठेवणे, जेणेकरून दांडा सडणार नाही आणि खालच्या फणीपर्यंत अन्नघटक झाड पुरवत राहील, आणि 11व्या फणीच्या खालून कंबळ मोडणे, म्हणजे झाडावरती 9 फण्या ठेवणे. 9 फण्या ठेवल्या, फण्या ओपन झाल्या, सरळ झाल्या, त्याच्यावर पिटिंग येऊ नये, त्याच्यावर बुरशी वाढू नये, म्हणून बुरशीनाशकाची फवारणी केळी निसवणीच्या 15 दिवसाच्या आतमध्ये एक, त्यानंतर पुन्हा 2 ते 3 हे तेव्हाच करणं गरजेचं आहे, जेणेकरून पिटिंगचं नियंत्रण राहील. हा बंच तयार झाला, उत्तम झाला. बंचला खाली घडाच्या दांड्याला आपण जैन हिल्सवरच्या कृषी महोत्सवामध्ये बघता आहात, प्रत्येक केळीच्या घडाच्या दांड्याला लाल, निळी, पिवळी, काळी, पांढरी, हिरवी स्ट्रीप बांधलेली, पट्टी बांधलेली आहे. तिचं नाव एज टॅगिंग आहे. एज टॅगिंग कशासाठी बांधायचं? त्या घडाचं आयुष्य किती आहे हे कळलं पाहिजे, आणि म्हणून एकाच बॉक्समध्ये, एकाच कंटेनरमध्ये एकाच वयाची केळी ज्या वेळेस पॅक करायची असते, म्हणून ज्या आठवड्यामध्ये जी झाडं निसवली त्याला एक रंग, प्रत्येक आठवड्याच्या निसवणीला वेगळा वेगळा रंग द्यायचा, जेणेकरून 10 आठवडे, 11 आठवडे का 12 आठवडे कुठल्या प्रकारची केळी आपण बॉक्समध्ये पॅक करतोय हे महत्वाचं आहे, आणि म्हणून एज टॅगिंग गरजेचं आहे. दुर्दैवाने आज आपण केळीची 6 लाख टनाची निर्यात केली, परंतु मी दुर्दैवाने यासाठी म्हटलो की 6 लाख टन केळीची निर्यात केली, हे रेकॉर्ड ब्रेक आपण निर्यात केली, इतिहासात पहिल्याने एवढी घडली. पण दुर्दैवाने आज आपण ज्या केळीचं पॅकिंग करतो आहे हे शेतावरती करतोय, बांधावरती करतोय, त्याच घाणेरड्या पाण्यामध्ये करतो आहे, त्याच्यावर बुरशीनाशकाची ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही, ते स्वच्छ धुतल्या जात नाहीये, छोट्या छोट्या टँकमध्ये आपण तिथंच फण्या वेगळ्या करतो, एकावर एक फण्या फेकतो, आणि तीच फणी त्या दुसऱ्या फणीतल्या केळीला इजा करते, आणि तिथूनच पॅथोजन त्याला लागलेला असतो, आणि म्हणून लॉंग ट्रान्सपोर्टमध्ये आपली केळी टिकत नाही. आणि म्हणून आपल्याला मुळामध्ये पॅकेजिंग बदललं पाहिजे. प्रत्येक मोठ्या शेतकऱ्याने जसा कांदा उत्पादकाने कांद्याच्या चाडी उभ्या केल्या, तशा प्रत्येक मोठ्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये आपल्या स्वतःच्या केळीच्या पॅकेजिंगसाठी एक साधं पत्र्याचं शेड उभं करून त्या ठिकाणी टाक्या बांधून स्वतःचं पॅक हाऊस आपण निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून कुठलाही निर्यातदार आला, त्याने आपली केळी कापली, त्याने आपल्याच पॅक हाऊसमध्ये आपली केळी स्वच्छ पाण्याने धुवायची आहे, फण्या वेगळ्या करायच्या आहे, आणि व्यवस्थित त्याचे क्लस्टर करायचे आहे, जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याला बुरशीनाशकाचं ट्रीटमेंट करायचं आहे, आणि अलगदरित्या बॉक्समध्ये, करोगेटेड बॉक्समध्ये आतमध्ये पॉलीलायनर टाकून आणि व्हॅक्युमिंग करून एअरटाईट पॅकिंग आपल्याला त्याच ठिकाणी करायचं. हे सगळं करण्यासाठी केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये जळगाव, नंदुरबार, सोलापूर, बऱ्हाणपूर, बडवानी, नांदेड, परभणी, अहमदनगर, पुणे ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पॅक हाऊसचं जाळं निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने हे स्वतःहून केलं पाहिजे, तर आपण उत्तम प्रकारे केळी पॅक करू शकू. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आज आपण इराण, इराक, तेहरान, जिद्दा, अबुधाबी, ओमान, मस्कत, बहरीन, कुवेत या ठिकाणी केळीची निर्यात करतो. पण आम्ही का रशिया पाठवू शकत नाही? आम्ही का युरोप पाठवू शकत नाही? आम्ही का जापान पाठवू शकत नाही? आम्ही का सिंगापूर पाठवू शकत नाही? आम्ही का चायना पाठवू शकत नाही? या सगळ्या ठिकाणी प्रीमियम गुणवत्तेची केळी लागते, आणि म्हणून ती प्रीमियम गुणवत्तेची केळी आपण उत्पादित करतो आहोत. अप्रतिम असं केळी उत्पादनाचं मॉडेल आज आपण देशामध्ये विकसित केलं आहे, परंतु केळीच्या पॅकेजिंगचं, त्याच्या हँडलिंगचं, त्याच्या स्टोरेजचं, त्याच्या ट्रान्सपोर्टचं आणि त्याच्या शिपिंगचं जे काम आहे, त्यामध्ये आपण आज पूर्णपणाने मागे पडलो आहे, आणि म्हणून तिथून खरी गुणवत्ता ढासळायला सुरुवात होते. त्यासाठी दुसरं महत्त्वाचं काम होणं गरजेचं आहे, ते शेतकरी बंधूंनी समूहाने येऊन केलं पाहिजे. 5 शेतकरी, 10 शेतकरी एकत्र आले पाहिजे. भर उन्हाळ्यामध्ये 45-46 डिग्रीच्या तापमानामध्ये जेव्हा केळीचं हार्वेस्टिंग आपण करतोय, तर ती हार्वेस्ट झालेल्या केळीचा जो बॉक्स आपण भरतोय, हा इमिजिएट पुढच्या 6 तासामध्ये त्याचं प्रीकुलिंग झालं पाहिजे, तो कोल्ड स्टोअरमध्ये गेला पाहिजे, आणि म्हणून कोल्ड स्टोरेजचं जाळं निर्माण करणं. आज ज्या पद्धतीने टेंभुर्णी हे देशाच्या केळी निर्यातीचं हब झालं, जळगाव हे देशाच्या केळी उत्पादनाचं हब आहे,
पण निर्यातीचं हब टेंभुर्णी आहे सोलापूरमध्ये का? कारण त्या ठिकाणी 30,000 टन कोल्ड कॅपॅसिटीचे क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभे राहिले. शेतकरी पुढे आले. विठ्ठल गंगा फार्मर प्रोड्युसर सारखी कंपनी पुढे आली, ज्यांनी 2,500 ते 3,000 टनाचं कोल्ड स्टोअर उभं केलं. दत्ता माडी असेल, किरण ढोके असेल, दादा पाटी असतील, रंगनाथ शिंदे असतील, ही माणसं पुढे आली. राजेभाऊ घोगरे असतील, यांनी स्वतःचे कोल्ड स्टोरेजेस उभे केले. पॅक केलेला माल पुढच्या 3 ते 4 तासामध्ये हा कोल्ड स्टोरेजमध्ये जातोय, प्रीकूल होतो आहे आणि त्या बॉक्सचं तापमान हे 13.5-14 डिग्रीला पुढच्या 6 ते 7 तासामध्ये आणल्या जात आहे, जेणेकरून ती केळी लॉंग ट्रान्सपोर्टला ती तग धरणार आहे. आणि म्हणून इथून पुढचा काळ केळीसाठी फ्युचर ब्राईट आहे. त्याचं कारण लक्षात घ्या. फिलिपिन्स सारखा देश परेशान आहे, होंडुरस सारखा देश परेशान आहे, कोलंबिया सारखा देश परेशान आहे, इक्वेडोर चांगला आहे, कोस्टारिका चांगला आहे, ऑस्ट्रेलिया अडचणीत आहे, तायवान अडचणीत आहे, मलेशिया संपलेला आहे, इंडोनेशिया संपलेला आहे, चायनाची अर्धी केळी संपलेली आहे, ग्वाटेमाला पुढे येतो आहे, व्हिएतनाम पुढे येतो आहे. देन व्हाय नॉट इंडिया, जिथं 9.3 लाख हेक्टर क्षेत्र केळीचं देशामध्ये आहे, वर्षभर केळी लागवड करणारे प्रदेश आहे, चिलिंग फ्रीची केळी लागवड करणारा कोकण पट्टा आहे, पालघर असेल, डहाणू असेल, मुरबाड असेल, वाडा असेल, जव्हार असेल, मोखाडा असेल, हे चिलिंग फ्रीचे झोन आहे. सुरत असेल, चिलिंग फ्रीचा झोन आहे. आणि म्हणून गोवा असेल, चिलिंग फ्रीचा झोन आहे. अशा ठिकाणी हिवाळ्यामध्ये चिलिंग येणार नाही, तापमान हे 12 डिग्रीच्या खाली जाणार नाही, असे प्रदेश आपल्याकडे आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्चला लागवड करणारा आनंदपूर, कडप्पा, कर्नूर आहे. एप्रिल पासून ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत लागवड करणारा जळगाव आणि धुळे जिल्हा आहे. जुलै ऑगस्ट मध्ये लागवड करणारा यूपी आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश वर्षभर लागवड करतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत गुणवत्तेची केळी आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु केळीला लागणारे पॅक हाऊस, केळीला लागणारे कोल्ड स्टोरेज आणि केळी ही लॉंग ट्रान्सपोर्टमध्ये जायची असेल तर तिचं हायजेनिक पॅकिंग होणं गरजेचं आहे. दुबई, इराण, इराक, तेहरानला साधारण 1 आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये कंटेनर पोचतं, पण रशिया असेल किंवा युरोप असेल जिथं 28 ते 30 दिवस कंटेनर पोचायला लागतात. केळी ही 40 ते 45 दिवसापर्यंत अप्रतिम अशा गुणवत्तेची राहू शकते, परंतु त्यासाठी सायंटिफिक मॉडेल अडॉप्ट होणं गरजेचं आहे. उत्पादन तंत्रज्ञान, त्याच्यानंतर फ्रूट केअर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर पॅक हाऊसमध्ये पॅकिंग आणि त्याचं प्रीकुलिंग आणि त्वरित कोल्ड स्टोरेज आणि त्यानंतर कोल्ड स्टोरेजवरनं कंटेनर भरून ते पोर्टवरती जाणं, ही सगळी शृंखला, ही सगळी साखळी जर योग्यरित्या जोडण्यात आली तर भारतीय केळीला जी चव आहे, जी गुणवत्ता आहे, आपण 47-46 अंशामध्ये केळीची शेती करतो. होंडुरस, फिलिपिन्स, कोस्टारिका, इक्वेडोर 30 ते 35 अंशामध्ये केळीची शेती करतात. म्हणून त्याहीपेक्षा उत्तम गुणवत्ता आपल्या केळीला आहे, उत्तम चव आपल्या केळीला आहे, आकर्षक असा रंग आपल्या केळीला आहे, आकर्षक अशी चकाकी आपल्या केळीला आहे. परंतु त्यासाठी केळी उत्पादकांनी आणि केळी निर्यातदारांनी हातात हात घालून आंतरराष्ट्रीय दर्जावरची मानकं, आंतरराष्ट्रीय दर्जावरचे स्टँडर्ड जर आपण फॉलो केले, चलता है वृत्ती सोडली, चलता है कुछ भी हो गया तो चल जाता है, या प्रवृत्तीने जे आपण काम करतो आणि कॉम्प्रोमाइज करतो, त्यामुळे आपण पुढचा पल्ला अजून गाठू शकत नाही. परंतु मला आशा आहे की सगळे केळी बागायतदार आणि निर्यातदार आता या विषयाकडे गांभीर्याने बघताय, मार्केट आपल्याकडे अपेक्षेने बघताय आणि सगळीकडे आता भारतीय केळीचा नावलौकिक चांगला वाढलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये आपली केळी किती चांगली आहे हेही जगाच्या बाजारपेठेमध्ये आता पटायला लागलाय. आणि म्हणून एकत्रितरित्या ज्याला आपण शेअर्ड व्हॅल्यू आपण म्हणतो किंवा एकत्रित प्रयत्नाचं फळ आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने दूरदृष्टी ठेवून जगाच्या बाजारपेठेला काबीज करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत, हा विचार केळी उत्पादक आणि केळी निर्यातदारांनी करावा असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद.